नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात येत आहे. शहरातील भटकी कुत्री व भटकी जनावरे यांना सुरक्षा बेल्ट लावण्यात येत असून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात येत आहे. प्राण्यांना सुरक्षा बेल्ट लावून त्यांचे संरक्षण करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेस जनावरे, गाई, म्हशी व कुत्रे हे रस्त्यावर फिरतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पण उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने हे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा बेल्ट लावण्याचा संकल्प केला आहे. आज या उपक्रमाची सुरुवात नांदेड शहरातील देगलूर नाका येथील पशुवैद्यकीय रुग्णालय, वर्कशॉप परिसर तसेच परवाच्या पशुवैद्यकीय रुग्णालय परिसर आणि शहरातील विविध भागांत करण्यात आली. यावेळी भटक्या कुत्र्यांसह रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना सुरक्षा बेल्ट लावण्यात आले. असिस्टंट मॅनेजर सिंधू वासंवार यांच्या वतीने हा शुद्ध उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिंधू वासंवार आहे. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनमध्ये ॲज अन असिस्टंट मॅनेजर म्हणून मी इथं कार्यरत आहे. हे नांदेडचं सेंटर आहे, नांदेड महाराष्ट्र. आणि या ठिकाणी आमच्या उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मार्फत आम्ही रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या डेटला. याचा उद्देश असा आहे की आपण रक्षाबंधन सगळेजण मनवत असतो किंवा आपण फेस्टिवल हा उपक्रम राबवत असतो. आपलं एक असतं की भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणून आपण एक रक्षाबंधन हा प्रोग्राम पारंपरिकरित्या चालवतो. परंतु जनावरांचं काय, जे ॲनिमल असतात भटकते, त्यांचं काय, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही हा उपक्रम आज राबवलेला आहे. आमचा उद्देश हा आहे की जो जनावर भटकत असतो किंवा रस्त्यावर त्याचं चालणं वगैरे असतं, त्या टाईममध्ये जेव्हा रात्र असते तर तो एक प्राणी म्हणून जेव्हा चालतो ना, त्यावेळेस एखादी गाडी वगैरे आली किंवा काही बाईक आली तर तो ॲक्सिडेंटमध्ये दगावला जातो किंवा त्याच्या मार्फत कोणी बाईक चालवणार असेल किंवा एखादी गाडी असेल त्यांना धोका असतो. तो हा धोका टळावा आणि प्राण्यांचे रक्षण व्हावे, ह्या प्राण्यांच्या सुरक्षतेसाठी आम्ही हा उपक्रम आज येथे नांदेडमध्ये राबवलेला आहे. आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद पण मिळालेला आहे. जवळपास सकाळपासून आम्ही 150 ते 200 जे भटकती जनावर आहेत त्यांना आम्ही बेल्ट बांधलेले आहे आणि संध्याकाळपर्यंत 5 ते 6 वाजेपर्यंत आमचा हा उपक्रम चालूच असणार आहे. आणि माझ्यासोबत ही माझी पूर्ण टीम आहे जे ॲनिमल मध्ये काम करते उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनमध्ये. आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला डॉगकडून किंवा जनावरांकडून किंवा ह्या नांदेडच्या जनतेकडून आम्हाला मिळत आहे. तर असाच प्रतिसाद आम्हाला हवा आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आमचा हा उपक्रम चालू राहणार आहे. उत्कर्ष फाउंडेशन मार्फत हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला जात आहे. एक अनोखा रक्षाबंधन म्हणता येईल याला. या निमित्तानं उत्कर्ष फाउंडेशन भटके कुत्रे आणि भटकी जी जनावरं आहेत या दोन्हींनाही रेडियमचे बेल्ट या निमित्तानं बांधत आहेत. यामुळे असं होईल की रात्री अंधारामध्ये जे रस्त्यात बसलेले मोठे जनावरं असतील ते बऱ्याच वेळा वाहनांना दिसत नाहीत आणि ॲक्सिडेंट उद्भवतात. तर ते दिसल्यामुळं होणारे ॲक्सिडेंट त्याच्यापासून आपल्याला बचाव होईल. तसेच जे भटके कुत्रे आहेत अचानक वाहनं जात असताना येतात तर ते सुद्धा दिसत नाहीत किंवा त्यांचा ॲक्सिडेंट होऊन त्यांची मृत्यू होते. तर त्यांच्या गळ्यामध्ये जर रेडियमचा बेल्ट असेल तर ते लगेच वाहनधारकाच्या दृष्टिक्षेपामध्ये येतील आणि त्याच्यामुळं वाहनधारकाला कळेल की भटका कुत्रा आहे किंवा जनावर आहे आणि त्याचा जीव त्याच्यापासून वाचू शकेल. तसेच एखाद्या वेळी मोटरसायकलवाले किंवा बाईकवाले जे वाहनधारक आहेत यांच्या मागे भटके कुत्रे लागतात तर ते जवळ येईपर्यंत दिसत नाहीत. तर त्यांच्या गळ्यामध्ये जर बेल्ट असला तर ते लगेच वाहनधारकाला दिसतील आणि मग त्यांना ते सतर्क होतील आणि जे पुढील अपघात आहे ते टाळण्यासाठी मदत होईल. असा आगळा वेगळा उपक्रम जे उत्कर्ष फाउंडेशन राबवत आहे तर तो स्तुत्य उपक्रम आहे. तर त्यांच्यासाठी त्यांना आम्ही या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो. या अनोख्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं शहरातली जी भटके श्वान आहेत त्या श्वानांना आपण बेल्ट लावत आहोत आणि त्याच्यामध्ये रेडियम आहे. त्यामुळं रात्रीच्या वेळेला वगैरे इकडे तिकडे जेव्हा हे श्वान पळत येतील तर त्यावेळेला ते चमकल्यामुळं जे वाहनधारक वगैरे असतील यांना लक्षात येईल आणि त्यामुळं मग काय होईल की
दोन्ही ॲक्सिडेंट म्हणजे प्राण्यांना होणारी इजा पण आपल्याला टाळता येईल आणि त्यापासून ॲक्सिडेंट झाल्यावर वाहनधारकाला किंवा वाहन चालवणाऱ्याला जी इजा होणार आहे ती पण आपण याच्यामधनं सुरक्षा मिळणार आहे. हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे.